कर्म काय असतं महाराज? काही केल्याने कर्म आपले साथ सोडत नाही सज्जन हो. ज्ञानोबा म्हणतात, आदा कर्मी जे उरावे ते सुख दुःख फळायावे, ते भोगावया यावे देहा ऐका. काही केल्याने कर्म आपले साथ सोडतच नाही महाराज. तुम्हाला असं नाही लक्षात आलं तर एका उदाहरणाने पटवून देतो ऐका. उन्हाळ्याचे दिवस होते महाराज, आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये एक वाटाचा वाटसरू वाटेने जात असताना एका शेतामध्ये आमराई पिकलेली आहे, आणि आमराईकडे त्याची नजर गेली महाराज. त्याच्या डोळ्याने ते पिकलेले आंबे पाहिले, आणि पाहिल्याच्या नंतर त्याच्या मनामध्ये विचार आला, काय गोड आंबे आहेत. आपण हे आंबे जर खाल्लं तर आपल्याला किती समाधान, आपल्या चित्ताला समाधान वाटेल. पाहिले महाराज आंबे डोळ्याने, पण डोळे त्या आंब्यापर्यंत जाऊ शकत नाहीत महाराज. जाऊ शकत नाहीत डोळे तिथपर्यंत. डोळ्याने पायाला आज्ञा केली आणि पायाला सांगितलं, चला आंब्याच्या दिशेने महाराज. ते पाय त्या व्यक्तीला त्या आंबराईपर्यंत घेऊन गेले. आंब्याच्या झाडापर्यंत घेऊन गेल्याच्या नंतर महाराज ते पाय आंबे तोडू शकत नाहीत. का तोडतात? नाही महाराज, पाय आंबे तोडू शकत नाहीत. मग पायाने हाताला आज्ञा दिली की तुम्ही ते आंबे तोडा. हाताने आंबे तोडले महाराज. हाताने आंबे तोडले पिकलेले, पण हात आंबे खाऊ शकत नाही. हाताने आंबे तोडले आणि ते आंबे तोंडाने खाल्ले. तोंडाने आंबे खाल्ल्याच्या नंतर चित्ताला समाधान झालं, पण तो सर्व प्रकार तो आंब्याचा मालक पाहतच होता. त्या व्यक्तीने आंबे खाल्ल्याच्या नंतर तो धावत पळत आला आणि त्या आंब्या खाणाऱ्याला महाराज बदाबद मारले. आंबे खाणाऱ्याला मारल्याच्या नंतर बघा कर्म कसं असतं, मी याच्याबद्दल हे उदाहरण पटवून देतोय तुम्हाला. पाठीमध्ये बदाबद मारलं, पण मला सांगा, पाठीमध्ये मारल्याबरोबर आंबे पाहिले डोळ्याने, त्या आंबराईपर्यंत नेलं पायाने, तोडले ते आंबे हाताने, खाल्ले तोंडाने महाराज. समाधान झालं चित्ताला, मार खाल्ला पाठीने. पण सज्जना हो, कर्म असं असतं की पाठीने जरी मार खाल्ला, पण ज्या डोळ्याने ते आंबे पाहिले होते त्याच डोळ्यामधून पाणी आलं महाराज. हे कर्म असतं महाराज. म्हणून त्या ओवीला ज्ञात महाराज दुजोरा देतात, केले कर्म झाले तेची भोगाले, उपजले मेले ऐसे